नाही रे युवराज, इथे पण नाहीये. मी ना तिकडे शोधते, तू परत इकडे बघ. काय म्हणते ही? हिला ते सिद्धार्थने लिहिलेलं पत्र सापडलं की काय? हिला कळलं वाटतं सिद्धार्थला अमेरिकेला जायचंय ते. तुला हे जे कळले ना ते प्लीज कोणाला सांगू नकोस, प्लीज. ही एवढी का रागवलीये? माझा अंदाज बरोबर ठरला वाटतं. लव्ह लेटर सापडलं म्हणून युवराज काय बोलला की काय हिला? हे पण ना सगळे कामं झाली तरी गोठा काही सोडत नाही. अगं बाई नमा, हिला काय झालंय? ऍसिडिटीचा त्रास होतोय वाटतं. तरी सांगत असते वेळेवर खात जा म्हणून. नमा, नमा काय झालं बाळा? नमा, अगं काय होते बाळा? बरी आहेस ना तू? युवराज, ही एवढी का चिडलीये? ते लेटर? हो वाटतं ते सिद्धार्थचं लेटर हिला सापडलंय. अरे हो, हे तर तेच लेटर वाटतंय. काय? युवराजने आधी तिला लव्ह लेटर लिहिलं? काय रे, तुला कळत नाही का? आधी तिने सांगितलंय ना तुला की तिचं फक्त सिद्धूवर प्रेम आहे म्हणून, आणि आता तर त्यांचं लग्न पण झालंय. नाही नाही ताई काकी, काहीतरी गैरसमज झालाय. नमा, गैरसमज झालाय काहीतरी. हे पत्र आहे ना आम्हा दोघांनाही अंगणात सापडलं. आम्हालाच नाही माहित आहे कोणाचं आहे ते. मी हॉलमध्ये ठेवलं होतं, ते तुझ्या हातात पडलं आणि तुझा गैरसमज झालाय काहीतरी. हो का? सॉरी युवराज. काय ग नमा, बघू ते लेटर. अगं बाई, गोकुळ निवास मध्ये निनावी प्रेमपत्र कोणी लिहिलं असेल कोणाला? हो ना, मला सुद्धा कळत नाही. आणि ज्याने कोणी हे लव्ह लेटर लिहिलं असेल त्याने असं फेकलं का असेल? हो, चल आपण शोधूनच काढू. इट्स ओके. युवराज, कोणी केली असेल रे ही कविता वगैरे? कोणी लिहिलं असेल हे लव्ह लेटर? तुमचं पत्र एवढं शोधून सुद्धा सापडत नाहीये. ते कोणाच्या हाती लागले आधी त्याचा विचार कर. इतकी सुंदर कविता आपल्या घरात नाही कोणी करणार. मग हे प्रेमपत्र आपल्या अंगणात मुद्दाम कोणी कशाला फेकेल? हे आपल्याच घरातलं असणार आहे. मला तर पहिल्यांदा वाटलं तात्यांनीच लिहिलंय तुमच्यासाठी. आई काकी, काहीतरीच काय. अहो, आपल्या घरात सगळ्यात रोमॅन्टिक तात्याच आहेत. आणि सर्वात जास्त रोमॅन्टिक जोडी पण तुमचीच आहे. अगं आमच्या यांची सगळी हिमावलीची गाणी पाठ आहे. आता मग एवढी गाणी पाठ असताना ती कविता लिहिण्याचं कष्ट कशाला घेतील? अगं आता आमचं वय काय, आता ते माझ्यासाठी कशाला कविता लिहितील? हो हो, माहिती. काही सांगू नका वयाबद्दल. ताई, भैयाजी प्लीज चिडू नका ना तुम्ही. पण हे प्रेमपत्र कोणाचं असेल तुम्हीच सांगा बरं बयोबाई. मला तर खूप उत्सुकता लागलीये. कोण असेल? किती रोमॅन्टिक आहे ना. जिच्या कोणासाठी लिहिले असेल ती किती लकी आहे. एवढी कविता लिहिली आहे म्हणजे त्या व्यक्तीला तिचं प्रेम व्यक्त करता येत नसणार. पण असं कोण आहे? बाळा काका? बाळा काका कधीच व्यक्त होत नाहीत. पल्लू काकी तुमच्यासाठी लिहिलं असेल तर? शक्यच नाही. त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं ना तरी बस आहे. आणि कशी बशी कविता लिहिली जरी असती ना तरी प्रिस्क्रिप्शन पेपरवर लिहिली असती आणि खाली तळटीप लिहिली असती, कविता वाचून झाली असेल तर अभ्यास करायला घे. अगं काय तू,
नाहीतर काय. अहो उलट माझीच इच्छा असते त्यांनी कधीतरी माझ्याशी प्रेमाने बोलावं. आणि ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील ना. ते काय मला घाबरतात का असं पत्र वगैरे लिहून पाठवायला? हो, हे तर आहेच. डायरेक्ट प्रत्येक जोडपी एकमेकांशी बोलू शकतात. तरी पत्र लिहिलंय का? जिला पत्र लिहायचंय ती व्यक्ती घरातली नाहीच. ताई तू काय बोलतेस कळतंय का तुला? घरात कोणीतरी कोणाला प्रेमपत्र लिहितंय हे चांगलंच आहे असं म्हणते. आणि तुला असंही वाटतंय घरातलं कोणाचं बाहेर काहीतरी? मला वाटलं, पण असू शकतं ना. मग हे पत्र कोणाचं आहे? ताई तू काय बोलते कळतंय का तुला काही? अगं बयो, या ताईला कधी सरळ बोलता येतं का? तुगी आपल्या काहीतरी काड्या लावत असते. तुम्ही एवढे खात्रीने बोलताय. तुम्ही लिहिले का तुमच्या आहोंच्या आठवणीत? का त्यांनी फेकलं तुमच्या सासूरवाडीहून? हे लिहिलंही असेल, पण तुला काय एवढं झोंबतं ग? मला कशाला त्रास व्हायला हवा? मी सहज म्हणाले, तुम्हीच मनावर घेतलंय. त्यांनी लिहिणं शक्यच नाही. का ग? तुम्हाला बघून प्रेम कविता करावीशी वाटणं म्हणजे भाऊजींना जागतिक कवी मानायला हवं. पुरस्कार द्यायला हवा त्यांना. हो का? मग हा पुरस्कार बापूला दे. मी काल त्याला गोठ्यात बसून काहीतरी लिहिताना पाहिलंय. ह्यांनी लिहिली असेल ही कविता. होच मुळी. हो, बापू तुम्हाला घाबरतात ना, म्हणून प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमपत्र लिहिलं असणार. हा, नाही, कविता बापूनेच लिहिली आहे. पण ताई, ही कविता काही त्याने तुझ्यासाठी नाही लिहिली. मग ऐश्वर्यासाठी लिहिली असेल का? असेल बाई, दोघी तशा म्हशीच. रत्नाक्का, अगं गंमत केली ग. पण ताई, खरंच बापूला विचारा. मी त्याला बऱ्याचदा गोठ्यात बसून काहीतरी विचार करत लिहिताना पाहिलंय. पण हे अक्षर? अक्षराचं काय? अगं या पुरुषांना प्रेमाचं लिहिताना वेगळं अक्षर काढता येतं. हो, सिड माझ्यासाठी लिहितो ना, तेव्हा तो सुद्धा जरा चांगल्या अक्षरात लिहितो. ताई, तू एकदा बापूला विचार. नाही म्हणजे ही कविता नक्की तुझ्यासाठी लिहिली आहे? ऐश्वर्यासाठी? का तू म्हणतेस तसं बाहेर काहीतरी? ताई, अगं जा जा जा, बाहेर जाऊन विचार जा त्याला. हा. बैलाची गाय, रेड्याची म्हैस. बापू, हं? एक लेटर मिलचा कागद सापडलाय का? नाही रे बाबा. युवराज, मला एक सांग. पूर्वी ते प्रेमपत्र लिहून पक्षाबरोबर पाठवायचे. त्या पक्षाचं नाव काय रे? नाही म्हणजे चार अक्षरी नाव आहे बघ. कबूतर. हा, कबूतर. हा, कबूतर. हा, पण हे खरंच होतं का रे असं? नाही म्हणजे एवढं सगळं त्या कबुतराला समजायचं? कबुतरालाच काय, सगळ्यांना कळतं. अगं तू इथं कशी काय? अगं तुला जायचं होतं ना गृहउद्योगाला. तुम्हाला काय हो एवढी घाई मला पाठवण्याची? अगं असं काय करतेस ताई? हा, एकदा तू घराच्या बाहेर पडलीस कि मग त्याला कशाची भीती नाही ना. भीती? कसली भीती? मला सांगा, तुम्हाला काय पाठवायचंय कबुतराबरोबर? कोणाला लिहिताय आणि कोणाला पाठवायचं हे लव्ह लेटर? अगं कसलं लव्ह लेटर? तुम्हीच सांगा. तुम्ही लिहिताय आणि ते पण मला नाही, भलत्याच कोणाला तरी. अगं माझ्या आयुष्यात फक्त दोघीच जणी आहे. दोघी? अक्का, दोघी जणी. बाप्या, अगं अक्के, बाप्या काय? हं? अगं दोघी जणी म्हणजे एक ही आणि दुसरी ऐश्वर्या. अगं खरंच सांगतोय, ऐश्वर्याची शपथ घेऊन सांगते तुला मी. अहो माझ्याशी नाही, किमान या ऐश्वर्याशी तरी प्रामाणिक राहा. लव्ह लेटर लिहितायत म्हणे. अगं मी हे शब्द कोणा सोडत होतो? मी कशाला ते लव्ह लेटर देऊ कोणाला? मग हे काय? मला काय माहिती हे काय ते? वाचून बघ, आठवेल काय लिहिलंय ते. बाप्या, मी तुला परवा इथे बसून काहीतरी लिहिताना पाहिलंय. हे बघ, हे मला आठवत नाही आणि हे माझं नाही. उगाच काहीतरी काय.
अगं गोठ्यात मी गाई म्हशीमध्ये रमणारा मला काय सुचणार आहे? अरे हा, ए युवराज, तू हेच शोधत होतास का? अच्छा, म्हणजे हे लेटर याच आहे तर. काय रे, तू कोणाला प्रेमपत्र लिहितोयस रे? नाही, मी वेगळे लेटर शोधतो. वेगळं लेटर? हा, तर हे वेगळं लेटर काय आहे आणि काय आहे रे त्यात? अरे हा युवराज, तू ते फॅक्टरीचं फायनान्सरने पाठवलेलं लेटर शोधतोयस का? अरे महत्वाचं आहे ते, अजून नाही सापडलं तुला? हो हो, तेच लेटर शोधतो. चल शोधूया आपण, महत्वाचं आहे ना ते, शोधतो आम्ही. चल चल ये. अरे मग या लेटरचं काय? हा? आता मी हा, एक मिनिट, मला असं वाटतं हे जे लेटर आहे ना, हे त्या सख्याने लिहिलं असणार. हा, सखा, तो कशाला कोणाला प्रेम कविता लिहिल रे? अगं अक्के, तो बऱ्याचदा एकटा बसलेला असतो आणि काहीतरी बडबडत असतो. अगं अशी माणसंच हे कविता खरडत असतात. अगं नको रडू ग बाई, अगं खरं सांगतोय. युवराज, सखा दादा कुठे आहेत? तर त्याला ते सापडलं नसेल म्हणजे समजून जा ते पत्र हरवलंय. युवराज, हरवलं तर चांगलंच आहे ना, कुणाच्या हाताला तरी नाही लागणार. लागलं वाटतं. काय? सखा दादांच्या हातात कुठलं लेटर आहे? हे नक्कीच सिडनी लिहिलेलं पत्र असणार. युवराजने वाचतायत ते लेटर. आता काय करायचं? अगं अदिती, विचार काय करत बसलीस? पण अजून त्याच्या हातातून एक काढून घेऊया. हो चल. सखा दादा, हे कुठलं लेटर आहे? सिस्टर, त्याचं काय आहे? सखा दादा, ते हे बघ, हे बघ. सखा, पाहिलं ना? ए सखा, थांब. हे बघ, हे बघ, हे बघ. तुम्हाला मी म्हटलं ना, ह्याच्या हातात पत्र आहे, ह्यानेच कविता लिहिली. सखा, तुझ्या हातात कुठला कागद येतो? आणखीन एक पत्र लिहिलं का काय यांनी? अक्के, अगं काय खपाखप पत्र लिहितोय हा. नाही नाही नाही, ते कंपनीच्या फायनान्सरने दिलेले लेटर आहे ते. हो. नाही, तसं काही नाही. यांनी ही कविताच लिहिली आहे. हा, अरे सखा, अरे किती छान कविता लिहितोस तू. हा, आणि आम्हाला तुझा हा गुण माहितीच नव्हता. अरे पण कुणासाठी लिहितोस? सखा दादा, काय झालं? सिस्टर, मला वाटलं नव्हतं हे असं काहीतरी. ए, रडू नको. नाही सखा दादा, ऐका ना, ते ते त्या पत्रात जे लिहिलंय ना, ते सिडने. सांगा सिद्धू भाऊंना. हो, मी बोलणार आहे त्याच्याशी. तुम्ही सगळे मिळून माझी थट्टा करता ना. तुम्ही सगळे मिळून इथं मुद्दामून वेगवेगळे पत्र टाकता आणि मी उचललं की मला म्हणता, तू वाचलंस. अहो मला लिहिता वाचता येत नाही हो, म्हणून माझी तुम्ही मुद्दामून थट्टा करता. तुम्हाला लिहिता वाचता येत नाही? हसा माझ्यावर अजून. सॉरी सखा दादा. एक मिनिट. तुला लिहिता वाचता येत नाही ना? मग हे सुद्धा तू लिहिलेलं नसेल. बापू, खोटं बोलतोय तो. त्याला कितीतरी वेळा तात्यांबरोबर हिशोब लिहिताना पाहिलंय मी. अहो तेच तर सांगतो तुम्हाला, मला आकडे कळतात, अक्षर नाही. अहो म्हणून मी डोळे फाडून अंका एका बघत होतो. मला नाही येतो लिहिता वाचता. आता परिस्थितीमुळे मला शाळेत जाता नाही आलं. तात्यांनी सुरुवातीला पाठवलं शाळेत,
पण मी पळून यायचो. मग तात्यांनी पण नाच सोडला. सखा दादा प्लीज रडू नका तुम्ही. तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तरी सुद्धा तुम्हाला वाटलं ना की हे पत्र महत्वाचं आहे. बघा तुम्ही तुमचं काम किती प्रामाणिकपणे करता. तुमच्यामुळे सापडलं हे पत्र. खूप महत्वाचं आहे पत्र. फॅक्टरीच्या संदर्भातलं आहे ना. द्या इथे. थँक्यू हा सखा दादा. आणि तुम्ही प्लीज शांत व्हा आता. तुम्हाला लिहिता वाचता येत नाही ना. मी शिकवते तुम्हाला लिहायला वाचायला. हा आता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि वाईट सुद्धा वाटणार नाही. सिस्टर मला जमेल. मला ना अभ्यासाचा खूप कंटाळा. मी म्हटलं ना तुम्हाला तुम्ही काही काळजी करू नका. थँक्यू सिस्टर. तुम्हाला तुमचं फॅक्टरीचं लेटर सापडलं ग, पण ह्या लेटरचं काय? हे लेटर लिहिणारा नाही सापडला अजून. हे प्रेमपत्र सखानेही नाही लिहिलं. मग कुणी लिहिलंय हे? अगं बाई तू माझ्याकडे का पाहते? मी नाही लिहिलंय पत्र. सिस्टरच्या डॅडने मॉम साठी लिहिलं असेल तर. काय? नाही नाही शक्यच नाही. त्यांच्यात प्रेमच नाहीये तर प्रेमपत्र कुठून लिहिणार? आणि डॅड शक्यच नाही. पण त्यांच्यात पुन्हा प्रेम फुलायला लागला असेल तर. असू शकतं. आधी एकमेकांसोबत राहायला तयार नव्हते आणि हल्ली खूपच एकमेकांसोबत असतात. आणि हल्ली भांडत सुद्धा नाहीयेत ते. तसंही हे टॅलेंट काही देशमुखांचं वाटत नाही. एकदा त्यांना विचारून घेऊया ना. हा? हो चला. चला. नाही नाही हो मी सांगते ना तुम्हाला. त्यांनी ते नाही. अगं आधी विचारून तर घेऊया. नाही चला चला. नाही तर ही माझ्यावरच संशय घेत बसली. चल लवकर. लव्ह लेटर माय फूट. तुम्हाला काहीच वाटत नाही का मला येऊन असं विचारायला? आमचा डिवोर्स होणार आहे माहितीये ना तुम्हाला, तरी मुद्दाम विचारताय? मुद्दाम नाही हो, आम्हाला वाटलं म्हणून. प्रत्येक वेळी तुमच्या घरात काहीही झालं तरी ते आम्हीच केलं असंच का वाटतं तुम्हाला? सरळ सांगा ना, आम्ही इथे राहतोय ते तुम्हाला आवडत नाहीये ते. मिलिंद तुला मी सांगत होते की निघूयात आपण इथून. मुलीच्या सासरी राहिलेलं असं बरं दिसत नाही. बघतोयस ना यांना खूपतंय आपण इथे राहिलेलं. आडून आडून दरवेळेला हेच सांगायचा प्रयत्न करतात. बघ जरा. मॉम असं काही नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हो मॉम. आणि तुम्ही यांना नका बोलू. मला वाटलं तुम्ही इथे इतके दिवस एकत्र राहिलात तर तुमच्यातलं भांडण कमी झालं असेल म्हणून डॅडने लिहिलं असेल तुमच्यासाठी. तू ना एकतर आम्हाला मॉम डॅड म्हणणं बंद कर. नाही आहोत आम्ही तुझे मॉम डॅड. आणि तुम्हाला सगळ्यांना आम्ही इथे एकत्र दिसतोय ना ते फक्त अदितीसाठी. म्हणजे विहीनबाई हे यांनी लिहिलेलं पत्र नाहीये हे? एक्सक्यूज मी. हे बघा मी कुठलंही पत्र लिहिलेलं नाहीये. हे कविता वगैरे मला काही जमत नाही आणि तेवढा वेळही माझ्याकडे नाहीये. मी माझं बिझनेस लेटर सुद्धा माझ्या असिस्टंट कडनं लिहून घेतो. इज दॅट क्लिअर? म्हणजे यांनी पण नाही लिहिलंय. मी नाही लिहिलं. म्हणजे एकतर हे पत्र नानाने नानीसाठी किंवा सुहासने अर्चनासाठी लिहिलंय. चला ना मग त्यांनाच जाऊन विचारूया. हा चला चला चला. हे घेऊन जा. हा चल ग. चल. अदिती बेटा एक मिनिट. हा सिद्धार्थ मुंबईहून कधी येणार आहे? काही सांगितलं का त्याने? नाही काहीच नाही सांगितलंय. फक्त एवढंच म्हणालाय की त्याला विचार करायला जरा शांतता हवी आहे, त्याची स्पेस हवी आहे आणि ती मी त्याला द्यायला पाहिजे. एवढा मोठा डिसिजन घेतोय तो. त्याला सारखं सारखं विचारून कटकट नाही करायची मला. येईल तो.